15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता कुपवाड शांतीनगर येथे एक अत्यंत संतापजनक घटना घडली. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे. त्या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची पत्नी मनीषा केसरीकर हे गवंडी काम करण्यासाठी, घराचं बांधकाम करणे, प्लास्टर करणे हे काम करण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून कुपवाड परिसरामध्ये राहत होते. आणि मागच्या 6-7 महिन्यापूर्वी अत्यंत कष्टानं त्यांनी एक जागा खरेदी केली. त्या जागेमध्ये छोटंसं घर बांधलं होतं. त्या घरामध्ये मोहन केसरीकर, मनीषा केसरीकर, त्यांची मुलगी मनाली जी 16 वर्षाची आहे आणि मनोज नावाचा मुलगा जे राहायला गेले होते. दुर्दैवानं त्यांच्या बाजूलाच एक जिहादी प्रवृत्तीचा अत्यंत नीच माणूस राहिला होता आणि त्यानं सातत्यानं गेली 7 महिने या कुटुंबाला नाहक त्रास दिला. तुम्ही आमच्या शेजारी राहायला नको, तुम्ही घर सोडून जावा, किंवा घराच्या समोर कचरा टाकणं, कर्कट टाकणं, मांस मटण खाऊन खरकाट तिथं टाकणं, रात्री त्या महिलांच्या तोंडावरती बॅटरीची लाईट दाबणं, असे प्रकार करणं, त्यांना शिवेगाळ देणं, अशा पद्धतीचं घाण काम तो गेल्या 7 महिन्यापासून करत होता. दुर्दैवाने ही लोक बाहेरून आल्यामुळं पोलिसात तक्रार देणं आवश्यक असताना सुद्धा भीतीपोटी त्यांनी तक्रार दिली नाही. कारण हा परत आपल्याला मारेल, आणेल, अशा भीतीपोटी ते कुणाला बोलले नाही, तक्रार दिली नाही. आणि 15 तारखेला सकाळी 6 वाजता तुम्ही इथं राहायचं नाही, माझ्या शेजारी तुम्ही नको आहे, आणि म्हणून त्यानं त्या दोघांनाही प्रचंड मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये मनीषा केसरीकर यांचा मृत्यू झाला. तिथून त्यांना मिरज सिव्हिलला घेऊन जाताना, आणि 2 दिवसानंतर म्हणजे काल संध्याकाळी मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे. 2 मर्डर या जिहादी माणसाने केलेले आहेत. आणि त्यामुळं राज्य सरकारकडे आमची मागणी अशी आहे की तात्काळ हे फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण द्यावं. हर्षद निंबाळकर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी. या सगळ्या प्रकरणामध्ये जी त्यांची मुलगी आहे फिर्यादी आणि तिचा भाऊ आहे, हे दोघं तो साक्षीदार आहे, ही फिर्यादी आहे, अन्य काही साक्षीदार आहेत, यांना पोलीस संरक्षण द्यावं. कारण ही लोक कुठल्या थाराला जातील याचा काही नियम नाही. आणि म्हणून ते लहान मुलगी आणि मुलगा यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं. या मुलांचं वय कमी आहे, 16 वर्ष वय आहे मुलीचं, 12 वर्षाचा मुलगा आहे, आणि आता ते निराधार झालेले आहेत, अनाथ झालेले आहेत. त्यांचे आजी आजोबा तिकडं गावाकडे राहतात, ते अंतुरणाशी खेळून आहेत. त्यांचा चुलता तोही गवंडी काम करतो, हातावरचं पोट आहे. आत्या ईश्वरपूर राहते, त्यांचं पण हातावरचं पोट आहे. आणि म्हणून यांचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर यांची शैक्षणिक पात्रता बघून त्यांना सरकारी सेवेमध्ये सामील करून घ्यावं, अशी मागणी आमची सरकारकडे आहे. चार्जशीट लवकर दाखल करावं. जसं नसरापूरच्या प्रकरणामध्ये चार्जशीट लवकर दाखल केलं, जत मध्ये उमदीला जे प्रकरण घडलं त्यामध्ये 12 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केलं, तशा पद्धतीनं चार्जशीट दाखल करून विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या केसला लवकर न्याय द्यावा आणि तात्काळ त्या खरीद शेखला फासावरती चढवावं, ही आमची मागणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अशी घटना घडली सांगलीमध्ये की काही दोष नसताना निष्पाप हिंदू बांधवांचा बळी दोघांचा गेलेला आहे, मर्डर झालेला आहे. आणि म्हणून 21 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर सांगली आणि कुपवाड शहर बंद राहणार आहे. आणि सकल हिंदू समाजाच्या भावना आहेत की लोकांनी उत्स्फूर्तपणे या सगळ्या मोर्चामध्ये सामील व्हावं. शिवतीर्थ मारुती चौकातून हा मोर्चा निघेल महानगरपालिकेपर्यंत. हजारोच्या संख्येनं सगळ्या लोकांनी यामध्ये सामील व्हावं. हे घर आता उघड्यावरती पडलेलं आहे. सरकार सरकारची जबाबदारी घेईल, परंतु आपल्या इथं जे दानशूर लोक आहेत, व्यापारी लोक असतील, उद्योगपती असतील, नोकरदार असतील, जे थोडं सक्षम आहेत, आणि त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. आपण सगळ्यांनी आर्थिक मदत पण या कुटुंबाला केली पाहिजे. कारण आता जी मुलगी शिकायला 12वीला आहे आणि तिचा भाऊ पण एकदम लहान आहे. आता हे घर उघड्यावरती पडलेलं आहे. आपण सगळे जरा थोडं थोडं मदत केली तर हे एक कुटुंब चांगल्या पद्धतीने उभा राहील. जी लोक गेले त्याला तर आपण परत आणू शकत नाही, परंतु आपण त्यांना मदत करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण मदत करावी. तर ह्या सगळ्या हिंदू संघटना यामध्ये सगळ्या सामील आहेत. आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं आपल्या सांगली शहरातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं.